राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी शेतकरी आणि जनहिताचे अनेक निर्णय घेतले. म्हणूनच अहिल्यादेवींचं शासन हे लोककल्याणकारी झालं. त्यांचे विचार आचरणात आणून शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे आणि शिवसेना महायुती सरकार लोककल्याणकारी निर्णय घेत आहे. शेतकरी हिताचे निर्णय घेत राजे यशवंतराव होळकर महामेश योजनेला मोठा निधी देत मेंढी पालन आणि पशुपालक कुटुंबांना नवा आधार महायुती सरकारनं दिला. तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी आणि मेंढी विकास महामंडळाचा विस्तार करण्यात आला. शिवसेना महायुती सरकारनं महिलांना स्वावलंबी करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू केली. यातून नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन निधी मिळतोय. शेतकऱ्यांच्या हितासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना मंजूर करत शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. अहिल्यादेवींनी उभारलेल्या ऐतिहासिक बारवा आणि जलसंवर्धनाच्या वारशाचं जतन करण्यासाठीही बारव जतन विशेष योजना हाती घेण्यात आली. तसंच त्यांच्या 300व्या जयंतीनिमित्त राज्यातील विविध देवस्थानांच्या जीर्णोद्धारासाठी शिवसेना महायुती सरकारनं निधी उपलब्ध करून दिला. हा केवळ विकास नाही, हा अहिल्यादेवींच्या विचारांचं आचरण आहे. लोककल्याण, धर्मरक्षण आणि जनसेवेचा वारसा जपत अहिल्यादेवींचे विचार घराघरात पोहोचवण्याचं काम आज महाराष्ट्रामध्ये माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात सुरू आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त शिवसेना पक्षातर्फे विनम्र अभिवादन.